कभी तन्हाइयों में हमारी याद आएगी, तर त्या गाण्याचं रेकॉर्डिंग होतं आणि लताबाई या रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये पोहोचलेच नाहीत. तर केदार शर्मा यांनी स्नेहल भाटकरला सांगितलं, की तुम्ही फोन करा त्यांच्या घरी आणि काय झालं विचारा, की बाबा निघाल्यात किंवा काय वगैरे. आणि जेव्हा प्रोडक्शनच्या माणसांनी फोन केला लता मंगेशकर यांच्या घरी, तेव्हा त्यांना सांगण्यात आलं, की त्या श्रीरामचंद्र यांच्या एका गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी एका स्टुडिओमध्ये गेले आहेत. आता केदार शर्मा हे अतिशय थोडे भडक डोक्याचे असे ग्रस्त होते. अतिशय प्रतिभावान, मात्र त्यांना म्हणजे कोपिष्ट होते ते. आणि त्यांना असं वाटलं, की अरे मी एवढं रेकॉर्डिंग स्टुडिओ आज बुक केलेला आहे, आधी सगळ्या तारखा घेतल्या होत्या रेकॉर्डिंगच्या, आणि ही गायिका मला न सांगता आली नाही आणि मला फक्त एक त्यांनी निरोप आधी पाठवलं होतं, की मला बरं नाहीये म्हणून. तर